नमस्कार मित्रांनो, अजित पवार गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय आहे? सर्वसाधारण व्यक्तीला पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आपण या बातमीची. राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटपालट झाली आहे आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटासमोर अनिश्चितता उभा ठरली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वावर आधारित असलेल्या या पक्षासमोर आता नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि हा गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल का याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. तसेच काही ज्येष्ठ नेते इतर पक्षांमध्ये जातील अशी चर्चा वर्तवण्यात येत आहे. जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी 40 आमदारांसह आणि प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांच्यासारखे काही ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन शरद पवार यांच्यापासून फारकती घेतली. तेव्हा त्यांचा पक्ष त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर आधारित होता. आता हा प्रश्न विचारला जात आहे की अजित पवार यांच्यानंतर त्यांचा गट टिकून राहील की तो शरद पवार गटात विलीन होईल. जर पक्षांनी स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला तर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होतो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे दुसऱ्या फळणीतील नेते दिग्गज आहेत आणि विश्लेषकांच्या मते त्यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार गट अधिक मजबूत झाला, तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्षणीय करता कमकुवत झाला होता. ज्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटात विलीन होईल की काय याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. अगदी महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना एकत्र येऊन निवडणुका लढवल्या होत्या. खरं तर पुन्हा एकदा येण्याबद्दल विचारले असता अजित पवार यांनी शक्यता नाकारली नव्हती आणि यावर नंतर चर्चा केली जाईल असं म्हटलं होतं. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासाठी ज्यांच्यासाठी अजित पवार बुधवारी बारामतीमध्ये सभांसाठी प्रवास करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची घड्याळ चिन्हावर एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. ते चिन्ह आता अजित पवार गटाकडे आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचं दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पावले उचललेली जात होती असं दिसत होतं. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की पक्षाची धुरा कोण सांभाळणार? दोन्ही गटांना विलीन व्हावे लागले आणि कुटुंबातील कोणीतरी एकतरी रोहित पवार किंवा इतर कोणीतरी पक्षाचे नेतृत्व करेल. कारण सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय राजकारणात अधिक रस असल्याचं सांगितलं आहे, असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी द प्रिंटला सांगितलं आहे. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते आहेत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते तिथे त्यांना राजकीयदृष्ट्या सर्वाधिक फायदा होईल. ज्या दिशेने जातील आणि ते शरद पवार गटाचे असेल असेही नाहीत. सुनील तटकरे, धनंजय मुंडे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या सदस्यांचा विचार केला तर मला वाटते की भाजप सोबत जाण्यास प्राधान्य देतील, असं हेमंत देसाई पुढे म्हणाले. अजित पवार गट स्वतंत्रपणे कार्य करीत राहिल्यास या परिस्थितीत विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित पवारांपासून ते सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेक नावे पुढे येऊ शकतात. आताच काहीही बोलणं खूप वाईट होईल, परंतु काही जण काँग्रेस किंवा भाजपमध्ये जातील आणि लोकांना परिस्थितीशी जुळून घ्यावे लागेल. मग राष्ट्रवादीचा तात्काळ परिणाम काय होईल याकडे आपण थोडं लक्ष देऊ. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीमध्ये पोटनिवडणूक घेणे आवश्यक ठरेल आणि ही पहिलीच पोकळी आहे जी भरवण्याची गरज आहे. 2024 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या त्यांचा पुतण्या युजेंद्र पवार यांचा पराभव केला होता. आता प्रश्न असा आहे की बारामती आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये नेतृत्व कोण करणार? कारण तो त्यांचा बालेकिल्ला होता आणि पक्षप्रमुखाने पश्चिम महाराष्ट्र केंद्रीय असल्याने नवीन नेता पश्चिम महाराष्ट्रातील असावा लागेल, असं विश्लेषक देसाई म्हणाले. जर दोन्ही गट एकत्र आले नाही तर कुटुंबातील पुढील नेत्यांसाठी पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलगे जय किंवा पार्थ हे पर्यायी ठरू शकते. परंतु जय आणि पार्थ पवार राजकारण आणि प्रशासनाच्या तुलनेत अनअनुभवी आहेत आणि विश्लेषकांना त्यांना नेतृत्व दिले जाईल असं वाटत नाही. अजित पवार यांनी त्यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा जागेसाठी सुनेत्रा
यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जरी त्या निवडणुकीत हारल्या असल्या तरी त्या भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची बिनविरोध राज्यसभा सदस्य झाल्या. अनेक वर्षापासून पडद्यामागे असलेले सुनेत्रा महिला गट आणि कल्याणकारी कार्यक्रमाद्वारे बारामतीमध्ये एक सक्रिय सामाजिक आणि संघटनात्मक कार्यकर्त्या होत्या. शिवाय जर अजित पवार गटाला स्वतःच्या बळावर टिकायचे असेल तर त्यांना सोलापूर, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आपला प्रभाव वाढवावा लागेल. अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसलाही महायुतीत राहायचे किंवा विरोधी पक्षात जायचे, जिथे जागा कमी होत आहेत याचा निर्णय घ्यावा लागेल. जर त्यांनी महायुती सोडली तर विशेष म्हणजे जर भाजपाने 2029 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली तर अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे. जसे देसाई म्हटले आहेत की दुसरे राजकीय विश्लेषक प्रकाश बाल यांच्याशी सहमत आहेत. मला वाटते की राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरीस काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. सध्या महाराष्ट्र विरोधी पक्षांसाठी जागा कमी होत आहेत आणि काँग्रेसचीही घसरण होत आहे. यामुळे काँग्रेसलाही स्वतःचे पुनर्जीवन करण्याची संधी मिळू शकते. अर्थात त्यांच्यासाठी राहुल गांधी, शरद पवार यांना मोठे मन दाखवावे लागेल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे नेतेही आता कठीण निर्णय घ्यावा लागतील. पटेल हे महाराष्ट्रात कधीही जनतेने नव्हते, तर तटकरे हे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असूनही तेही जनतेत नव्हते. ते आणि त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यात केंद्रे आहेत, जिथे त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र विरोधात सामना करावा लागला. अजित पवार यांनी आणखी एक निकटवर्तीय धनंजय मुंडे यांचा बीडमध्ये प्रादेशिक प्रभाव आहे, परंतु त्यांचे सहाय्यक बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सामील असल्याच्या आरोपानंतर बीडमधील मुंडे यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे पटेल, तटकरे आणि मुंडे यांच्यासाठी भाजपसारख्या मोठ्या पक्षात सामील होणे हे एक व्यापार्थक पर्याय आहेत. तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.